वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पोहोच रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, रुग्ण व ग्रामस्थ त्रस्त. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका. कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. डॉक्टर निलेश मडेकर यांच्या सेवेमुळे गावकऱ्यांमध्ये आनंद, पण ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष. भोकरदन तालुक्यातील सुमारे 20,000 लोकसंख्येचे प्रमुख केंद्र असलेल्या वालसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पोहोच रस्त्यावर असून प्रचंड घाण व दुर्गंधी पसरली आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्राला 10 ते 12 खेड्यांचे केंद्रस्थान असलेल्या केंद्रात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आरोग्य सेवा उत्तम, पण रस्ता दुर्गंधीयुक्त. मुख्य रस्त्यापासून आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या सुमारे 200 मीटरच्या सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा काही नागरिकांकडून उघड्यावर शौचास बसले जाते. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश मडेकर यांच्या अहोरात्र प्रयत्नामुळे आणि उत्तम रुग्णसेवेमुळे या आरोग्य केंद्राचा कायापालट झाला असून रुग्णांचा विश्वास वाढला आहे. परंतु आरोग्य केंद्रालाच वेशीवर असलेल्या दुर्गंधीमुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना घट्ट रुमाल नाकाला लावूनच दवाखान्यात प्रवेश करावा लागत आहे. रोगराई पसरण्याचा मोठा धोका. आरोग्य केंद्रात आधीच आजारी रुग्ण येतात. अशावेळी प्रवेशद्वाराजवळच पसरलेल्या घाणीमुळे उलट्या, जुलाब आणि इतर संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण होत आहे. स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा. एकीकडे शासन स्वच्छतेचे मोठे दावे करत असताना थेट आरोग्य केंद्राच्याच रस्त्यावर उघड्यावर शौच चालू असल्याने प्रशासकीय जनजागृतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महिला व वृद्धांची मोठी अडचण. या रस्त्यावरून ये जा करताना महिला रुग्ण, गरोदर माता आणि वृद्ध नागरिकांना अत्यंत मानहानिकारक व अडचणीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची होणारी कोंडी. दररोज याच दुर्गंधीयुक्त वातावरणातून आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावावे लागत असल्याने त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासकीय कार्यवाहीची जोरदार मागणी. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत व संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्यावर प्रतिबंधक फलक लावावे, नियमित स्वच्छता करावी आणि नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी वालसावंगीचे स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी हे गाव 2000च्या दशकात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियानाअंतर्गत हागणदारी मुक्त झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 2 ऑक्टोबर 2019 पूर्वी देशभरातील तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व गावासह वालसावंगीला अधिकृतपणे हागणदारी मुक्त घोषित करण्यात आले. पण ग्रामपंचायत व प्रशासनाचा कारभार मात्र परत एकदा फोल ठरला, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या. हरी बोराडे, जी इंडिया 24 तास, जालना.